हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 9. भक्त भक्ती श्रेष्ठता, सूत्र क्रमांक 67. भक्ता एकांतिनो मुख्याः. एकनिष्ठ अनन्य एकांत भक्त श्रेष्ठ आहे. भक्त आणि त्यामुळे आपोआपच भक्तीची श्रेष्ठता येते देवर्षी नारद मुनी सांगत आहेत. भक्ता या शब्दामध्ये भक्ताबरोबर भक्तीही समाविष्ट आहे. भक्तापासून भक्ती निराळी असू शकत नाही. भक्त श्रेष्ठ ठरला की तो करत असलेली भक्तीही श्रेष्ठ होते, नवे असतेच. येथे दुसरा शब्द आहे तो म्हणजे एकांत, म्हणजे निर्जनवास, अनन्यता वगैरे. यामधून अनेक अर्थ पाहायचे आहेत. सर्वसाधारण माणूस तीर्थयात्रेला जातो, अनेक देवदेवतांचे दर्शन घेतो. तीर्थयात्रेच्या काळात तो नित्य भौतिक जीवनापासून दूर असतो. त्यामुळे ते काही दिवस तो भौतिक जीवन विसरतो. आध्यात्मिक अशा पवित्र वातावरणात काही दिवस यात्रा करतो. उपासनेला त्याची उत्तम योग्य अशी मानसिक बैठक तयार होते. तीर्थयात्रेहून आल्यावर त्याने आपले स्वकर्म सुरू करावे. कर्मयोग हे प्रथम कर्तव्य आहे. परंतु या तीर्थयात्रेचा त्याने नित्य जीवनात उपयोग करावा. यात्रेमुळे त्याची जी आध्यात्मिक बैठक तयार झाली आहे त्याचा त्याने आता प्रत्यक्ष जीवनात उपयोग करायला सुरुवात करावी. स्वतःच्याच घरात एका कोपऱ्यात एकटेच बसावे किंवा एखाद्या देवळात जाऊन बसावे. बागेत एकटेच बसावे. थोडा वेळ त्याने भौतिक जगतापासून दूर व्हावे. एकांतात स्वतःशी एकटे शांत बसावे. डोळे मिटावे. स्वतःच्याच श्वासावर लक्ष केंद्रित करावे. मनात 1000 विचार येतील. त्यातील एखादा विषय घ्यावा, त्याकडे मुद्दाम लक्ष द्यावे. असे केल्याने काही कालावधीनंतर विचार येणे थांबते. याच्या जोडीला हृदयात वसलेल्या अंशात्म्याचे प्रथम संशोधन सुरू करावे. यामुळेही विचार येणे थांबायला मदत होते. एक दिवस अंतरात्म्याची चाहूल लागेल, तो सापडेल. मग नित्य नियमाने त्याचे निरीक्षण करणे सुरू करावे, सुरू ठेवावे. याला योग्य गुरुकडून शिकून प्राणायाम, ओंकार याची जोड द्यावी, याची अनुभूती घ्यावी. तीर्थयात्रेला जाणारे काही निराळे हेतू मनात ठेवून तीर्थयात्रा करतात. हल्ली ममचे दिवस आहेत. मंदिर कम मंगल कार्यालय बांधले जाते. तसेच भटकणे कम तीर्थयात्रा केली जाते. अनेक हेतू असतात. विरंगुळा म्हणून बाहेर जाणे, इतर जातात म्हणून, फॅशन म्हणून, कचेरीतून भत्ता मिळतो म्हणून फिरणे, भटकणे, मौज मजा करणे, फोटो काढणे, चवीने खाणे, पिणेही व्यर्थ नाही. येथे निराळ्या अर्थाने तीर्थयात्रा केली जाते. आपणही भाविक आहोत असे दर्शवण्यासाठी जातोच आहोत तर करूया पूजा, दर्शन इत्यादी. असे अनेक पैलू तीर्थयात्रेत असतात. जसे फोटो काढतात तसेच तीर्थक्षेत्री मिळणारे देवदेवतांचे फोटो, तसबिरी घेऊन येतात. घरी आल्यावर हे फोटो, तसबिरी देवघरात ठेवल्या जातात. असे असंख्य देव गोळा केले जातात. मग रोज सर्वांना एक सार्वजनिक निरांजन उदबत्ती लावून ओवाळणे, नमस्कार वगैरे कार्यक्रम केला जातो. घरी कोणी आले की आम्ही अमुक तीर्थक्षेत्री गेलो होतो तेव्हा आणलेला देव आहे असे त्याचे प्रदर्शन केले जाते. भक्ताने ही अशी करमणूक म्हणून तीर्थयात्रा करू नये. तीर्थयात्रा ही आपल्या साधनेसाठी, उपासनेसाठी एकांत मिळावा म्हणून करावी. 33 कोटी देव आहेत, त्यांची अनेक देवालये, अनेक ठिकाणे आहेत. त्यापैकी आपल्याला परवडेल, रुचेल, मनाला शांतता वाटेल अशा एखाद्या ठिकाणी काही दिवस वास्तव्य करावे. तेथे निरूपण, प्रवचन, भजन, पूजन इत्यादी कार्यक्रम असल्यास त्यात सहभागी व्हावे. दररोज पहाटे उठून साधना, पूजा अर्चा, भजन पूजन वगैरे करावे. प्रसन्न व्हावे आणि प्रसन्न राहावे. जपजाप्य करावे. देवदेवता आपली साधने आहे, त्यांच्या प्रेरणेने परत आत्मा शोधावा.
तो आपल्या हृदयातच विराजित आहे त्याच्याशी हितगुज करावे, त्याच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करावा. ही तीर्थक्षेत्री केलेली उपासना तीर्थयात्रा संपून घरी आल्यावर आपल्याला उपयोगी होते. तोच परिपाठ घरी चालू ठेवायला प्रेरणादायी होते. एकनिष्ठ, अनन्य, एकांत भक्त श्रेष्ठ आहे. 33 कोटी देव आहेत याचा अर्थ अनेक, अनंत, अगणित, अमोज देवदेवता आहेत. हे सर्व देव मानव निर्मित आहेत. ज्या काळी देवसदृश, देवासमान, पूजनीय अशी व्यक्ती होऊन जाते तेव्हा त्या काळी त्या व्यक्तीचे पूजन केले जाते. पूजन करणे पुढे चालू राहते. त्याला देव मानणे सुरू होते. त्याचा पुतळा, मूर्ती तयार केली जाते, त्याचे पूजन केले जाते, त्याचे देऊळ, मंदिर बांधले जाते. कालांतराने काही देव विस्मृतीत जातात, त्यांची पूजा बंद होते. त्याचबरोबर काही देव नवीन निर्माण होतात. याच कारणास्तव 33 कोटी देवांची यादी उपलब्ध नाही. ही यादी तयार करणे अशक्य आहे. या अशा अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत, त्यामुळे अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. त्यापैकी भक्ताला जेथे शांतपणा मिळेल, जेथे त्याची श्रद्धा असेल, तेथे त्याने उपासना करावी. अनेक देवदेवतांमधून जो एकाचीच निवड करतो, त्या विशिष्ट देवाचीच उपासना करतो, त्याचीच अनन्य भावे सेवा करतो, तो भक्त श्रेष्ठ असतो. ती भक्ती श्रेष्ठ असते. एकाची पूजा केली की सर्वांची पूजा होते. विश्वासकट, विश्वातील यच्च्या यावत प्रत्येक वस्तू ही त्या एकाच परम आत्मतत्वामधून निर्माण झालेली आहे. त्यामुळे या विश्वातील प्रत्येक गोष्ट ही त्या निर्माणाला, परम आत्मतत्वाला जोडलेली आहे. या विश्वात एकही गोष्ट किंवा वस्तू स्वतंत्र नाही. एखादी वस्तू जर स्वतंत्र होऊ पाहिल तर ती तत्काळ भस्म होईल आणि राखेच्या रूपात याच विश्वात विश्वाशी जोडलेली राहील. या विश्वातील प्रत्येक वस्तूत तिचा निर्माणकर्ता आहे. म्हणजेच चल, अचल, सजीव, निर्जीव अशा प्रत्येक गोष्टीत परम आत्मतत्व आहे. याचा अर्थ आपण मानत असलेल्या असंख्य देवदेवतात तेच वैश्विक आत्मतत्व आहे. याचा अर्थ आपण कोणत्याही देवाची, वस्तूची, गोष्टींची पूजा केली तरी ती परम आत्मतत्वाचीच पूजा असते. सर्व देवम नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. यास्तव देवर्षी नारद मुनी सांगत आहेत की जो भक्त अनन्य, एकाचीच, एकनिष्ठेने, श्रद्धेने भक्ती करतो, तो भक्त आणि ती भक्ती श्रेष्ठ असते. हरिओम.